नमस्कार, दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। बातमी शिवसेनेची आहे। एकनाथ शिंदे यांनी पश्चिम मुंबईतल्या सध्याच्या पक्षांतर्गत कुरबुरींबाबत एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मनसेतून शिवसेनेमध्ये गेलेले सुहास शिंदे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा आल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार नाराज असल्याचं कळतंय। प्रकाश सुर्वे हे हा शिंदेंचा निरोप घेऊन आशिष शेलार यांच्या भेटीला गेले आहेत असं समजतंय। आपले प्रतिनिधी आणि आमचे सहकारी शुभम उमाळे या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। शुभम उमाळे यांच्यापर्यंत आपण पोहोचतोय। शुभम, माझा आवाज येतोय आपल्याला? हो सर। शुभम, कोणत्या जागांच्या साठीचा हा भांडणाचा मुद्दा आता आहे आणि आशिष शेलारांना काय सांगितलं जाणार आहे? भेटायला जायचं तर अमित साटमांना भेटायचं, आशिष शेलारांना का भेटलं जातंय? विषय असा आहे की आशिष शेलार यांच्या बंगल्यावर सध्या ही बैठक सुरू आहे आणि प्रकाश सुर्वे नंदनवन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावरनं निघालेले आहेत आणि अर्थातच निरोप जो आहे तो सेनेचे जे त्या ठिकाणी नेते उभे आहेत त्यांच्यासाठी घेऊन गेलेले आहेत। पण अशामध्येच सध्या नंदनवनच्या बाहेरची दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो प्रसाद सर, कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली दिसून येत आहे। आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आणि पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी जे आहेत शिवसैनिक नाराज असल्याचं समजून येत आहे। आणि या ठिकाणी शुभम, आता आपणच म्हणालात की शिवसैनिक काही ठिकाणी नाराज आहेत। शिवसैनिकांच्या नाराजीचं कारण भारतीय जनता पार्टीनं मागितल्यापेक्षा कमी जागा देणं हे आहे का आपल्या पसंतीचा उमेदवार मिळालेल्या जागांमध्ये न मिळणं हे आहे? आणि अशामध्येच मोठं संभ्रमाचं वातावरण सध्या नंदनवन या ठिकाणी दिसून येत आहे। अर्थातच प्रकाश सुर्वे काही वेळ आधी या ठिकाणावरून गेले आहेत, सेनेच्या नेत्यांसाठी निरोप घेऊन गेलेले आहेत, कारण की महायुतीची बैठक सध्या आशिष शेलारांच्या शासकीय निवासस्थानी सुरू आहे। आवाज येतोय सर? नाही शुभम, काही तांत्रिक अडचणींमुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मी मध्ये आपल्याला थांबून एक आणखी प्रश्न विचारला होता, जमल्यास त्याचं उत्तर एका मिनिटामध्ये पटकन देण्याचा प्रयत्न करा। नाराजी कशामुळे आहे? कमी जागा मिळाल्या म्हणून आहे का अपेक्षित उमेदवार देता येत नाहीये म्हणून आहे? कट कर, फोन तर चालू आहे।